मला मिळाली. बालाजी 11 टीमचा गोलंदाज कोण असेल? प्रदीप. बघा 20 मिनिटांचाच कालावधी असेल. जयदास मात्रे तुम्ही त्या खेळाडूंना सूचित करा की 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक फेकायचे आहेत. पहिले 3 षटक 15 मिनिटं तुम्ही फेकला नाहीत तर तुमचा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये येईल. जर तुम्ही लास्ट ओव्हरमध्ये सर्कलच्या बाहेर जे 6 प्लेयर ठेवता ना मग तुम्हाला 5च प्लेयर ठेवावे लागतील. एक महत्त्वाची अनाउन्समेंट. तर गेम इज ऑन. सामन्याला होते सुरुवात. सलामीचा गोलंदाज प्रदीप. 10 ते 12 पावलांचा स्टार्ट. इथे मात्र गेम इज ऑन. रुद्र ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल अशाभूत नजरेनं वेल लेफ्ट सोडून दिला. हे चेंडू अशा प्रकारचे आपल्याला आंतरराष्ट्रीय कसोटी स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत किंवा T20 50 ओव्हरच्या मॅचमध्ये पाहायला मिळतात कारण बॉल सोडला जातो. पण इथे 4 षटक म्हटलं तर 24च चेंडू तुमच्या वाट्याला. त्यामुळे एक एक बॉल महत्त्वाचा असेल. पुन्हा एकदा आडव्या बाटने केलेला प्रयत्न. डावखुरा गोलंदाज रुद्र बीट झालाय. प्रदीप यांच्या गोलंदाजीवर 2 बॉल डॉट खेळतोय. अजून एक हाफ ट्रॅकरचे बॉल फेकतो. शॉर्ट पिच बॉल परंतु कहीं पे निघाए और कहीं पे निशाना असं म्हणावं लागेल कारण इथे मात्र रुद्र खराब फलंदाजी करतोय. और यहाँ पे बिल्कुल सराहना करनी पड़ेगी प्रदीप गेंदबाज क्योंकि वो एक लीजेंड गेंदबाज है, अनुभवी है. ये फुलर लेन की गेंद बिल्कुल बैट का किनारा लगा, अधूरा किनारा लगा और यहाँ पे ये और एक डॉट बॉल. बिल्कुल रुका हुआ स्कोर बिना कोई विकेट के नुकसान के ऊपर 0 रन्स. बहुत ही खराब शुरुआत. देखा जाए तो बल्लेबाज रुद्र शुरुआत ही बल्लेबाजी करते हुए बीट हो चुका है प्रदीप की गेंदबाजी के सामने. ये बिल्कुल हवा में खेला है. ये बेहतरीन स्ट्रोक. ओहो ये आया गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर और मिड विकेट के बीच में सुकापुर प्रीमियर लीग का ये बेहतरीन सिक्सर. नितिन जबरदस्त सॉन्ग. और ये सॉन्ग के लिए तालियां बजाए बीच मैदान के ऊपर. क्यों नहीं बजेगी ताली? ये अपना फेवरेट सॉन्ग है. प्रदीप के ये गेंद के ऊपर एक प्रहार. अगली गेंद लास्ट गेंद. ये अफ्ट्रैकर की गेंद इसको भी पुल किया है उसी दिशा में. यहां पे आएगी केवल 1 रन और 1 रन से बढ़ता हुआ स्कोर. 1 ओवर की समाप्ति के बाद केवल 7 रन. बेहतरीन गेंदबाजी. हालांकि सिक्सर आया इस गेंदबाजी में लेकिन प्रदीप ने बहुत ही अच्छी नपीतुली गेंदबाजी की और इस पहली ओवर पावर प्ले की ओवर के बाद आया हुआ स्कोर अरिव 11 टीम का बिना कोई विकेट की नुकसान के ऊपर केवल 7 रन. आज तो हमको थोड़ी हिंदी में ही कमेंट्री करनी पड़ेगी. बहुत सारे कॉलोनी के खिलाड़ी है. मराठी और हिंदी के मिक्स में हम कमेंट्री आपके सामने आपके कमेंट्री करने का बिल्कुल प्रयास करेंगे. जो कहीं गलती हो जाएगी तो प्लीज़ हमें भी माफ़ करना क्योंकि हम हिंदी कमेंट्री सीख रही है नितिन जी. हालांकि ज़्यादा से ज़्यादा मराठी में हम कमेंट्री करते हैं लेकिन आज जो कॉलोनी के खिलाड़ी है उनको भी हिंदी समझना चाहिए. यानी कि मराठी उनको कम समझती है लेकिन इस एरिया में रहती है तो तुमको मराठी आना ही चाहिए. मराठी अपनी मातृभाषा है. सेकेंड ओवर परेश. ये स्लोवर गेंद बिल्कुल फंसा है. मिस टाइमिंग स्ट्रोक. गेंद के नीचे खुद गेंदबाज और ये पहली विकेट. पहला ब्रेक थ्रू मिल चुका है. रुद्र बैक टू डग आउट. अरे ऐसा झटका
नए बल्लेबाज हरी बोराडे और उनके सामने गेंदबाज जो कि पहली गेंद पे विकेट लपका है परेश। अरिव 11 और बालाजी 11 के बीच में ये दूसरा मुकाबला आज के दिन का। अमरकेनी अंपायर के को पार करते हुए गेंदबाज फिर से, ये स्लोवर गेंद थी लेकिन ये गेंद गई डिक्लेयर एरिया में। यहाँ पे आएगा अंपायर का 2 रन का इशारा और 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 9 के ऊपर जा चुका है। सेकेंड ओवर जारी है, यानी कि पहली पावर प्ले की ओवर समाप्त हो चुकी है। अभी पूरी फील्डिंग्स बाउंड्री की तरफ फैलाई गई है क्योंकि सेकेंड ओवर शुरू है। यहाँ पे देखा जाए तो थोड़ा आउटफील्ड भी शॉट है, डीप बैकवर्ड स्क्वायर, डीप थर्ड मैन, डीप फाइन लेग, ये जो एरिया है ये बहुत शॉर्ट है, यानी कि वहाँ पे पूरा देखा जाए तो ये जो मैदान पूरी तरह से सर्कल में नहीं दिख रहा है, यानी कि जो फ़ायदा है जो गेंदबाज को ज़्यादा से ज़्यादा है। बल्लेबाज यहाँ से प्रयास करेंगे कि बड़े बड़े सामने के शॉट खेलने के लिए, लेकिन गेंदबाजी अगर दिमाग से गेंदबाज करता है ना तो बिल्कुल ये कम से कम रन के ऊपर रुका सकते हैं बल्लेबाज को। ये फुलर लेंथ की गेंद फुल टॉस स्ट्रेट ड्राइव के लिए, जहां पे 2 फील्डर्स आए थे गेंद के ऊपर, लेकिन बेहतरीन फील्डिंग। यहाँ पे आई केवल 1 रन और 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 10 के ऊपर। फिर से गेंदबाज परेश, ऑन स्ट्राइक बैट्समैन देखा जाए तो सागर, ये आरंभी बल्लेबाज है, यानी कि ये बिल्कुल ओपनिंग बल्लेबाज सागर सामना करने के लिए तैयार। ये बिल्कुल हवा में खेला है लेकिन ये भी गेंद गया डिक्लेयर एरिया में, आएगी 1 रन, केवल 1 रन मिलेगी। 1 रन से बूंद बूंद से सागर जैसा बनता है, ये सागर वैसे ही बल्लेबाजी करता है, बूंद बूंद से 1 रन चुराता है और टीम को लेते जाता हुआ 11 के ऊपर। फिर से ऑन स्ट्राइक बल्लेबाज, ये रिवर्स स्विच हिट खेलने का प्रयास, वहां पे फील्डर मौजूद, लेकिन क्या किया इसने, गेंद तो वाइड रेखा को टच किया है, यानी कि अंपायर का सिग्नल आएगा, ये डिक्लेयर रन। 12 के ऊपर पूरा 1 डजन रन हो चुके हैं, यानी कि देखा जाए तो 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। सेकेंड ओवर जारी, अच्छी गेंदबाजी, इस गेंदबाजी का लास्ट बॉल, अंतिम गेंद, लास्ट डिलीवरी। देखा जाए तो पहले ओवर में 7 रन आए और दूसरे ओवर में देखा जाए तो उससे भी अच्छी गेंदबाजी परेश के द्वारा देखने को मिली। ये फुलर लेंथ का गेंद सामने खेला है अलोंग द कारपेट ड्राइव, फील्डर वहां से आया वाइडिस्ट लॉन्ग ऑफ से, ये अच्छा थ्रो था लेकिन 1 की रन, 1 के अलावा कोई भी रन नहीं मिलेगी, यानी कि 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 13 के ऊपर। यानी कि इस ओवर में आया केवल देखा जाए तो 6 रन, पहले ओवर में 7, कुल मिला के 2 ओवर का खेल खत्म और 1 विकेट के नुकसान के ऊपर 13 रन। चलो आज सुनते एक सुमधुर संगीत। माँ जिजाऊ माता, राजमाता जिजाऊ मातांच्या कुशीमध्ये ज्यांच्या उदरात जन्माला आलेलं हे बाल, अर्थात जय शिवछत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली। यस, इट्स अ ग्रेट हिट, बेहतरीन लगा, लॉफ्ट किया, लेकिन यहां पे इलिमिनेशन कम था और ये कैच भी ड्रॉप। क्या किया इस फील्डर ने, ये बहुत ही अच्छा मौका था कैच लपकाने का, लेकिन यहां से बिल्कुल सिंपल कैच ड्रॉप हुआ है और 2 रन भी आई और 2 रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 15 के ऊपर। ओवर नंबर 3, तीसरी ओवर जारी। गेंदबाज देखा जाए तो अनुज, ये गेंद कीपर के दस्तानों के और यहां पे कोई रन नहीं है। डॉट गेंद की समाप्ति, कीपर ने बहुत ही अच्छी कीपिंग यहां पे अपने खुद के दस्तानों में गेंद को लपका और इसी के साथ में डॉट गेंद की समाप्ति। बिल्कुल रुका हुआ स्कोर 15 के ऊपर। फिर से अनुज,
अंपायर को पार करते हुए। ये अच्छी ट्रैक किया है, यहां पे देखा जाए तो पंचिंग अच्छा था, बिल्कुल फील्डर के मस्तक के ऊपर दस्तक दी और गेंद गया सीमा रेखा के बाहर। आया सुकापुर प्रीमियर लीग का है दमदार सिक्सर। हमारे जयदास जी मुकादम के बेहतरीन सॉन्ग है, हमारे जयदास जी मुकादम इनको बहुत पसंद है ये संगीत। फिर से वाइडिश लॉन्ग ऑफ की तरह अच्छी तरह से खेला है, यहां पे 1 रन आ चुके हैं, दूसरे रन का प्रयास और ये 2 रन कंप्लीट। और ये 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 23 के ऊपर 23 रन्स। ये अच्छी अभी बल्लेबाजी हो रही है, बल्लेबाज देखा जाए तो सागर के द्वारा। सागर ने हवा में खेला है, ये भी लॉफ्ट किया है, 2 फील्डर है गेल कैच के नीचे, लेकिन यहां पे क्या हुआ, कैस्टर ड्रॉप हुआ, गेंद गई 1 बाउंस सीमा ओवर 4 रन्स। पर 27 रन्स। ये भी अलोंग द कार्पेट वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ खेला है, बिल्कुल अच्छी फील्डिंग वहां पे, और यहां पे मिलती हुई 1 रन से 3 ओवर का खेल खत्म हुआ और 3 ओवर के बाद कुल मिला के टोटल स्कोर जा चुका है 28 के ऊपर। आरिफ 11 जिन्होंने टॉस जीता और टॉस जीतने के बाद बल्लेबाजी करने का बिल्कुल ये निर्णय लिया और बल्लेबाजी करते हुए 3 ओवर के बाद 28 रन आ चुके हैं 1 विकेट के नुकसान के ऊपर। जगणारे ते मावले होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, परंतु त्यांच्या पाठीमागे मायेनं ममतेनं हात फिरवणारा तो माझा शोभा होता। जय शिवराय। लास्ट ओवर स्लॉग ओवर। ये हाफ ट्रैकर का बॉल, बहुत ही अच्छी कवर ड्राइव, देखा जाए तो क्लासिकल ड्राइव इनसाइड आउट खेला है। सागर, बिल्कुल मैंने कहा था बूंद बूंद से सागर नहीं बनता, यहां तो समुंदर बना है। सागर के बल्ले से आया हुआ दूसरा चौका। है डीप एक्स्ट्रा की तरफ और सागर के बारी का हुआ अंत। देखा जाए तो ये बालाजी 11 फील्डिंग कर रही है और आदित्य भगत इस गांव के एक उद्योजक यानी कि आरिफ 11 ये बैट बल्लेबाजी कर रही है। ये नया बल्लेबाज अनिकेत महात्रे इन एट नंबर 4। ये क्लीन बोल्ड
यू मिस, गिल्लियां उखड़ गई है और ये अनिकेत माटे की विकेट, विकेट नंबर 2। बैक टू द ग्राउंड। 15 तो हो गए 16। तो 2 गेंद का खेल भी होने के बाद 2 गेंद में 2 चौवे आए थे, उसके बाद 2 विकेट, यानी कि बहुत ही अच्छी वापसी। यानी यहां पे सनी ऑन विकेट हैट्रिक, हैट्रिक के कगार पर ऊपर है यहां पे देखा जाए तो ये सनी। सुनहरा मौका और यहां पे हल्का सा फील और डॉट गेंद की समाप्ति। डॉट गेंद के ऊपर कोई भी नंबर नहीं होता दोस्तों। इसी के साथ देखा जाए तो बिल्कुल रुका हुआ स्कोर 36 के ऊपर, 36 के ऊपर 36, लॉस ऑफ 3 विकेट्स। फिर से सनी अपने गेंद के, अपने ओवर के अगली गेंद लेके, यानी कि ये अगली, यानी कि लास्ट गेंद, लास्ट गेंद फर्स्ट इनिंग की। यहां पे आड़े बल्ले से खेलने का प्रयास, गेंद और बल्ले में कोई भी संपर्क नहीं, इसी के साथ चकमा खा गए बल्लेबाज और चकमा खाने वाले गेंद के ऊपर कोई भी नंबर नहीं होता। इसी के साथ पहली इनिंग का बारी का खेल समाप्त और ये यहां पे रन आ चुके हैं 36। 24 गेंदें आने वाली सेकेंड इनिंग में।
लॉंग ऑफला चेंडू जाईल दुसऱ्या टप्प्यानंच सीमा पार. पहिल्या बॉलवर आला पहिला खणखणी चौका. टीमचे कर्णधार बघा. आयोजकांशी संपर्क साधा. संदीप मस्कर यांशी संपर्क साधायचा तुम्हाला. पहिल्या बॉलवर चौकार. प्रत्येक षटकाराला किशोर पाटील यांच्याकडनं 500 रुपये. परंतु इथे डॉट बॉल. पहिला ओव्हर सुरू आहे बघा. किशोर पाटील यांनी तुम्हाला प्रेरित केलंय, परंतु 500 रुपये प्रत्येक षटकारासाठी असताना जर तुम्ही मोठमोठे फटके खेळता झेलबाज झालात तर मग संघ अडचणीत येतोय. म्हणून तर म्हणतात ना, तुकाराम महाराजांनी सांगितलंय की सांगून गेले तुका आणि पैशाला मुकू नका. शॉर्ट पिच बॉल. आणखी एकदा जबरदस्त टोला. अगदी तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण. काय दूरवरचं अंतर. एकदा जोरदार टाळ्या हो द्या या क्षेत्ररक्षकासाठी. वैभव व्हेरी गुड फिल्डिंग. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. मॅग्निफिशियंट पीस ऑफ फिल्डिंग. अगदी काय दूरवरचा अंतर कापला. वायडिश लॉंग ऑनला होता तो. मिड विकेटला धावत पळत गेला. चित्त्याच्या चपलाईनं चेंडू पकडला आणि फेकला. एकच धाव. सिंगल आली आहे. 3 धावा आपल्या संघासाठी डेफिनेटली वैभवनं वाचवल्यात. पुन्हा एकदा अनिकेतचा हा बॉल. या हातामध्ये झेल होता, परंतु झेल थोडासा कठीण होता. गोलंदाजी करत असताना चेंडू फेकायचं, थांबायचं, सावरायचं, स्वतःला उभं राहायचं, त्यानंतर झेल पकडायचं, या साऱ्या गोष्टी कठीण असतात मित्रांनो. परंतु अनिकेतनं प्रयत्न केले होते, तिथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव आली नाही. कमबॅक केलं अनिकेतनं. अनिकेत म्हात्रे. हॅलो मध्ये केलाय फटका. डीप मिड विकेट एरियाकडे. आता गॅप मध्ये जाणार. पंचांचा इशारा. येस, इट्स अ बिग सिक्सर. द्यायचंय. प्रभाकर केणी. जय शिवराय. खूप चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून तुम्ही ऐकता. नाही कुणा पुढे झुकला, नाही कुणा पुढे वाकला, असा मर्द मराठा माझा शिवराय एकला. जय शिवराय. 2 चौकार, 1 चौकार, 1 षटकार आलाय. शॉर्ट पिच बॉल पुन्हा हवेत आहे. क्षेत्ररक्षक यास इथे मात्र सेफ झाला झेल. एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली, जी 37 धावांचं लक्ष होता. 4 षटक आणि 37चं लक्ष असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 12 धावा पळून काढल्या आहेत. सेकंड ओव्हर कोण घेऊन येणार. चला लवकर निर्णय घ्या. डिसिजन लवकर. तुम्हाला 1 मिनिटाच्या आतमध्ये घ्यावं लागतं टेनिस क्रिकेटमध्ये. जास्त वेळ नाहीये. टीम मीटिंग तुम्ही करू शकत नाही. किशोर पाटील साहेबांनी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी लावलं गेलं. ज्या बालाजी 11 टीमच्या फलंदाजांना एक सुवर्ण संधी. नवीन गोलंदाज, एक ऑलराऊंडर खेळाडू पुन्हा एकदा रुद्र भगतला तुम्ही पाहू शकाल. सलामीला आलेला फलंदाज रुद्र मात्र फलंदाजी चांगली साजेशी करू शकला नाही, परंतु गोलंदाजी कशी करेल. चेंडू आणि धावांचं अंतर आता मात्र तुम्हाला सांगितलं जाईल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आल्या धावा 12. रुद्र पहिला बॉल बाउन्स केला होता. फर्स्ट वॉर्न दिले अंपायरनी. आपण बघितलं तर चेंडू खूप चांगला होता, परंतु चेंडूला थोडी उसले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही मान्यता नसते तुम्हाला जास्तीत जास्त बॉल बाउन्स करण्याची. यापुढील सामना होईल तो विधी 11 वर्सेस दिव्यांशू 11. दोन्ही संघाच्या संघटनांनी यायचंय. विधी 11 वर्सेस दिव्यांशू. आणि हा मात्र हाफ ट्रॅकरचा बॉल. हो फेविकिक सारखी चिपकली होती हाताला, परंतु सीमारेषा टच. बॅड लक, परंतु खूप चांगला प्रयत्न. दोघांसाठी टाळ्या वाजवूया. फलंदाजाने षटकार ठोकला आणि त्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला, त्याच्यासाठी टाळ्या होऊ द्या. हा येतोय खणखणीत षटकार. बोराडे होता तेव्हा. खूप चांगला प्रयत्न. परेशनं ठोकलेला तो खणखणी षटकार. वाईट बॉल. प्रेशर निर्माण झालाय.
हरी बोराडेने ज्या पद्धतीने प्रयत्न केला ना, हाताला चिपकला बॉल, फेविक्विक लावून आलाय की काय त्याचा हात तपसायला लागतील. पुन्हा एकदा सरळ दिशेने केला वाईडिश लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक आहे. व्हेरी गुड कॅच, विकेट मिळेल महत्वाची. परेश जाईल तंबूच्या आश्रयाला. नक्कीच यापुढचा सामना होईल तो विदे 11 वर्षाचा दिव्यांशू 11 या दोन संघामध्ये. दोन्ही संघटक या ठिकाणी आले आहेत. या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. रुद्र गोलंदाज ज्याला विकेट मिळाली, षटकार मारल्यानंतर कमबॅक करतोय नवीन बॅट्समन मैदानात. दिव्यांशू 11 संघाचे संघटक बबन मुंगसे साहेबांचा या ठिकाणी आपण आदर सन्मान करतो. त्याचा मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाबपुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथं आपण इथं सन्मान चिन्ह सन्मानित करायचं आहे. आदरणीय सन्मान्य किशोर पाटील साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी आदर तिथे मान सन्मान करायचा आहे. पाहता पाहता 3 धावा पळून काढल्यात आणि या 3 धावेनं आता संघाची धावसंख्या टोटल 22 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 12वा खेळाडू बालाजी कोण आहे बॅट्समन? त्याचबरोबर विदे 11 संघाचे संघनायक शिंदे साहेबांचं या ठिकाणी आपण इथं स्वागत केलं. मोहन शिंदे साहेब, किशोर पाटील साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा इथं यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायेची उपदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथं सन्मानित करत आहोत. आदरणीय सन्मान्य किशोर पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा इथं सत्कार करायचा आहे. 5172 स्विफ्ट गाडी आहे बघा, 5172 वर अगदी रस्त्यामध्ये त्याने धन्यवाद. पार्क केलेली आहे. कृपया कोणाची असेल तर ती तिथून बाजूला करा, त्याच्यामुळे दुसऱ्या गाड्या अडकल्यात. 5172 इथे आलेले एक सिंगल, दुसरी धाव घेतली जाईल का नाही तर एकाच धावेवर समाधान मानावं लागले. एक धाव मिळाली आहे. पुन्हा एकदा महत्त्वाची सूचना, 5172 स्विफ्ट गाडी, ज्या कोणाची गाडी मालकाची जी गाडी असेल 4 व्हीलर, कृपया ती गाडी बाजूला पार्क करावी. विनंती करेन का किशोर पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. विदे 11 वर्सेस दिव्यांशू 11 या दोन संघांमध्ये नाणेफेकी केली जाते. ओव्हर होते, एक बॉल होते. थांबा राजेश खेळी साहेब, पिके साहेब, एक बॉल होत्या. चल शेवटचा या षटकातील पुढील चेंडू अर्थातच संदीप म्हस्कर साहेब आणि राजेश खेळी साहेब आपणास विनंती असेल संघ माग. इथे अजून एक धाव. अशा परिस्थितीमध्ये 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि संघाची टोटल जर बघितली तर धावफलकावर बालाजी 11 जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावर. आता करा टॉस. चला नाणेफेकी करायच्या. दोन्ही संघ मालकांनी तर या ठिकाणी यायचं आहे. छापा राजेशजी खेणी साहेब आणि संदीपजी म्हस्कर साहेब दोन्ही संघ मालकांनी या ठिकाणी यायचं आहे. नाणेफेकी कोणी जिंकली? तुम्ही जिंकलात ना. चला दिव्यांशू 11 संघाच्या वतीने बाजूने नाणेफेकी लागलेली आहे. आपला निर्णय त्वरित कळायचा आहे. आता येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची आता आवश्यकता राहिली आहे. 12 चेंडू 13 धावा. नवीन गोलंदाज मैदानात सागर, एक ऑलराऊंडर खेळाडू. पहिलाच बॉल अगदी फुलर लेनचा बॉल शॉर्ट पॉईंट कडे खेळून काढला. एक सिंगल सहज पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि पाहता पाहता 2 धावा इथे मात्र झाल्यात पूर्ण. 12-13चं समीकरण होतं, आता 11-11 वर येऊन राहिलंय. 11-11. ऑन स्ट्राईक सुशांत टू सागर, हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. 11-11चं समीकरण आहे. सागरला एक बॉल डॉट फेकावं लागेल. खूप चांगली फलंदाजी सागरने केली होती. वैयक्तिक 25 धावांची प्रेक्षणीय खेळी या सागरने केली होती. तोच सागर गोलंदाजीसाठी येतोय. पंचांना पार करून चेंडू फेकतोय. खांद्याचा पूर्णपणे ऑफर, चेंडू पॅडला आदलला. इथे मात्र क्षेत्ररक्षक शॉर्ट टर्नमॅनचा येतोय आणि तिथे मात्र एक सिंगल आली आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या
पुन्हा एकदा वाढेल 10-10. दादा सरकार 10-10 चेंडू 10 धावांची गरज. पंढरी शेठ फडके यांची आठवण झाली असेल तुम्हा आम्हा सर्वांना. 10-10 हा आकडा आल्यानंतर 10 सरकार. ऑन स्ट्राईक डावखुरा फलंदाज सनीसाठी सागरचा हा चेंडू. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा बॉल. इथे मात्र डायरेक्ट हिट करेल का? धावचित होण्याचा खरं तर संकेत होता, परंतु तिथे खूप चांगली रन कंप्लीट केली. 9 चेंडू 9 धावा. ज्या पद्धतीनं आपण सागरला पाहिलं ना, तर सागर जास्तीत जास्त खोलात बॉल फेकण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे सिंगल धाव येते. थोडासा चेंडू मागे ठेवला तर कदाचित डॉट बॉल देखील जाऊ शकतोय आणि हेच करावं लागेल इथून पुढे. आता मात्र आरिव 11 टीमला डॉट बॉल फेकण्याशिवाय पर्याय नाही, कारण 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा समोर वारंवार समोर फेकला जातोय. इथे आणखी एकदा एक धाव मिळाली आहे. 8 चेंडू 8 धावा. समीकरण बघा, समांतर स्थितीत आहे. अजूनही शर्यत संपलेली नाहीये, सामना बाकी आहे असं म्हणावं लागेल. 8 बॉल 8. या मैदानावर बॉल टू रन डिपेंड्स होत आहेत मित्रांनो. फक्त करण्याची क्षमता, करण्याची धमक आणि करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मेहनत घ्यावी लागेल, कष्ट करावे लागतील आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर तुम्हाला नक्कीच त्या मेहनतीचं फळ देखील मिळाल्याशिवाय राहणार नाही. 8 चेंडू 8 धावा. ऑन स्ट्राईक डावखुरा फलंदाज सनी. काय जबरदस्त इथे खराब फिल्डिंग. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. चेंडू जातोय हा म्हणतात सीमारेषेच्या पलीकडे. मॅच खुली करणारा आलेला हा खणखणीत चौकार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी करतोय सिली मिड ऑफला. जो क्षेत्ररक्षक होता शॉट मिली सिली मिड ऑफला TCR मध्ये खराब क्षेत्ररक्षण. चौकार आलाय. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह. सनीचा जबरदस्त डाव. इथे मात्र मॅच इज फिनिश. या चौकारानं सामना संपलाय. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचं नुकसान भोगावा लागला. आरिव 11 टॉस जिंकल्यानंतर जी बॅटिंग घेण्याचा निर्णय होता तोही चुकला आणि इथे मात्र बालाजी 11 किशोर पाटील यांचा संघ होतोय विजयी. ठोक डीजे. सामन्यामध्ये तो हिरो ठरला, सामनावीर. लेट्स अ बिग हँड टू मिस्टर परेश. मालकाला खुश केलं परेशनं. ज्या पद्धतीनं बघा आपला बकासूर कसा धावतो आणि आपल्या मालकाला खुश करतो, तसा परेशनं खुश केलंय मालकाला. अभिनंदन परेश. चला लगेच पुढील सामना सुरू करायचा आहे. मॅच आहे दिव्यांशी 11 आणि त्यांच्या विरोधात विधी 11. तर दिव्यांशी 11 संघाने नाणेफेकी जिंकलेले आणि आपला निर्णय जो काय आहे तो त्वरित कळवायचा आहे. चला बॅटिंग घेतली असेल तर फलंदाज चेंडूची तपासणी करा. नाही काय फिल्डिंग घेतलेली आहे आणि गोलंदाजीसाठी स्वतः गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीसाठी आमंत्रित करते विधी 11 संघाला. चला लवकर मैदानात उतरायचं. मॅच जशी सुरू होईल पुन्हा एकदा आवाजामध्ये थोडासा बलद होईल. पुढील मॅच मध्ये तुम्ही आवाज ऐकाल आमचे अर्थातच प्रकाशजी ठाकूर मॅन फ्रॉम धुतोम.